नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील जो व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो भाग समजावून घेणार आहोत. आणि त्या भागाचं शीर्षक आहे धातुसाधित अव्यय. ज्याला व्याकरणिक भाषेमध्ये त्वांत, ल्यबंत आणि तुमंत असं म्हटलं जातं. हा भाग आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 7 पासून त्यांनी चालू केलाय. त्याला शीर्षक त्यांनी दिलंय किम कृत्वा आणि नंतर किम कर्तुम असा हा भाग आहे की ज्याला व्याकरणिक भाषेमध्ये त्वांत, ल्यबंत, तुमंत अव्यय असं म्हणतात. हा धातुसाधित अव्ययाचा भाग आपल्या संस्कृतच्या ग्रामरचा, व्याकरणाचा विचार केला तर अतिशय महत्वाचा भाग आहे. पुढच्या वर्षी सुद्धा हा भाग महत्वाचा आहे. इयत्ता 10वी मध्ये आपल्याला त्वांत निष्कासयत, ल्यबंत निष्कासयत वगैरे अशी वाक्य 10वीच्या पेपरमध्ये सोडवायला येतात किंवा दिलेल्या परिच्छेदातलं त्वांत, ल्यबंत, तुमंत ओळखायला येतं. इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपल्याला पेपरमध्ये अशा पद्धतीने प्रश्न येतात. चला, मग आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय छानपैकी हा भाग समजावून घेऊया. चला, आता तुम्हाला इथे शीर्षक दिसत असेल धातुसाधित अव्यय. धातुसाधित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? धातूपासून बनलेली. काय धातूपासून बनलेली? अव्यय. तुमच्या लक्षात येतंय? धातूपासून बनलेली अव्यय. ही अव्यय 2 प्रकारची असतात विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा, ही अव्यय 2 प्रकारची आहेत. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात हेत्वर्थक धातुसाधित अव्यय. आता आधी आपण पहिल्या प्रकारावरती लक्ष केंद्रित करूया. इथे शीर्षक लिहिलेलं आहे बघा, पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय. आणि ही पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आहेत ना मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, ही 2 प्रकारची असतात. पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं त्वांत आणि दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं ल्यबंत. आता ही पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आपल्याला शिकायची आहेत. पण या पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वाक्यामध्ये कधी वापरली जातात? त्यावेळेला कोणता नियम पाहिजे? तर तो नियम आपण इथे खाली लिहिलेला आहे बघा. लक्षात ठेवा. पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय कोणत्या वाक्याचं बनू शकतं? किंवा पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय कधी वापरली जातात वाक्यामध्ये? त्याचा हा नियम आहे. लक्षात ठेवा हं. पहिलं त्यांनी काय म्हटलंय? अनेक क्रिया एकाच कर्त्याने क्रमाक्रमाने पाठोपाठ केल्या असताना शेवटच्या अगर मुख्य क्रियेच्या अगोदर केलेल्या क्रिया दर्शवण्यासाठी पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वापरतात. आता मी जे हे स्लाइडवर लिहिलंय ते मी वाचून दाखवलं. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? आम्हाला जरा नीट शांतपणे सोप्या पद्धतीने सांगा. आता मी सोप्या पद्धतीने काय सांगते बघा हा विद्यार्थी मित्रांनो. आता हे व्याकरणिक भाषेमध्ये आपण स्लाइडवरती नमूद केलंय. हे फोडून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगते, लक्षात ठेवा. पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय अशा वाक्यामध्ये आपण वापरू शकतो की जेव्हा त्या मूळ वाक्यातला कर्ता, नीट ऐका हं, त्या मूळ वाक्यातला कर्ता हा एकच पाहिजे. म्हणजे 2 कर्ते असलेलं वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वापरता येत नाहीत. मग कधी वापरता येतात? तर कर्ता त्या वाक्यातला एकच पाहिजे आणि कर्त्याने केलेल्या क्रिया ह्या एकापेक्षा अधिक पाहिजेत. हे नंतर आपण वाक्याच्या रूपात समजून घेणार आहोत. दुसरा नियम काय लक्षात ठेवायचा? कर्त्याने केलेल्या क्रिया एकापेक्षा अधिक पाहिजेत. आणि तिसरा नियम,
अशा वेळेला कर्त्याने केलेल्या शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी आपण पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वापरू शकतो. 3 पॉइंट लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 1, आपण पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय फक्त आणि फक्त अशाच वाक्यांमध्ये वापरू शकतो की ज्या मूळ वाक्यातला कर्ता एकच आहे. हा नियम लक्षात आला. नियम नंबर 2, आणि त्या कर्त्याने केलेल्या क्रिया एकापेक्षा अधिक आहेत. आणि नियम नंबर 3, त्या कर्त्याने ज्या अनेक क्रिया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियांसाठी आपण पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वापरू शकतो. आता मराठीमधलं मी एक सोपं तुम्हाला वाक्य सांगते आणि समजावून देते. मराठीमध्ये या भागाला कृदंत असं म्हटलं जातं. सोपं वाक्य सांगते, सगळा नियम तुमच्या लक्षात येईल या मराठीच्या वाक्यावरनं. बघा, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, आता मी एक वाक्य तुम्हाला सांगते. मी जेवले आणि झोपले. मी वाक्य काय बनवलंय? मी जेवले आणि झोपले. आपण म्हणतो की नाही? मग ह्या वाक्यामध्ये आपण पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय वापरू शकतो का? तर शकतो. कशी बरं? आपला नियम 1 काय आहे? वाक्यातला कर्ता एकच असावा. बघा, आपल्या या मराठीतला कर्ता एकच आहे की नाही? मी जेवले आणि झोपले. वाक्यामध्ये कर्ता एकच आहे, मी. म्हणजे पहिला नियम आपण पूर्ण केला या वाक्याने. दुसरा नियम मी काय सांगितला? कर्त्याने केलेल्या क्रिया एकापेक्षा अधिक पाहिजेत. या संबंधित वाक्यामध्ये कर्त्याने किती क्रिया केल्या आहेत? एकापेक्षा अधिक. पहिली क्रिया केली आहे जेवण्याची आणि दुसरी क्रिया केली आहे झोपण्याची. म्हणजे हा दुसरा नियम पण लक्षात आला. नियम नंबर 3, अशा स्थितीमध्ये कर्त्याने केलेल्या शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी आपण पूर्वकालवाचक धातुसाधित वापरू शकतो. मग ह्या वाक्यामध्ये मी जेवले आणि झोपले. झोपले ही शेवटची क्रिया आहे. मग त्याच्या आधीच्या क्रियेसाठी आपण पूर्वकालवाचक धातुसाधित वापरू शकतो. मराठीमध्ये त्याला कृदंत म्हणतात. मग आपण असं वाक्य म्हणतो की नाही? मी जेवून झोपले. तुमच्या लक्षात येतंय? मी जेवून झोपले. हे जे विद्यार्थी मित्रांनो जेवून आहे की नाही, तेच आपल्याला संस्कृतमध्ये बघायचंय, ज्याला पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय म्हटलं जातं. नीट लक्षात ठेवा. आपण काय केलं? जेवलेचं जेवून केलं. बरोबर आहे? आणि वाक्यामध्ये जे आणि नावाचं उभयान्वयी अव्यय आहे ते काढून टाकलं. मूळ वाक्य काय होतं? मी जेवले आणि झोपले. आता काय बनवलं? मी जेवून झोपले आणि काढून टाकलं आणि जेवले तर काय केलं? जेवून. लक्षात येतंय? हेच आपण आत्ताच्या या व्याख्येमध्ये विद्यार्थी मित्रांनो लिहिलेलं आहे. चला, मग मी तुम्हाला म्हटलं पूर्वकालवाचक धातुसाधित 2 प्रकारची आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं त्वांत अव्यय. काय म्हटलं जातं? त्वांत अव्यय. आता त्वांत अव्यय कधी बनतं? कसं बनतं? तर त्याचा सोपा नियम इथे लिहिलेला आहे बघा मी. उपसर्गरहित धातूंना त्वा असा प्रत्यय जोडल्याने ही रूपे तयार होतात. म्हणून त्यांना त्वांत अव्यये म्हणतात. उपसर्गरहित, उपसर्ग नको. आता बघा इथे उदाहरण दिलंय कृ. कृ धातू, कृ म्हणजे करणे. त्याला त्वा लावलं की काय झालं? कृत्वा. भूभव धातू आहे. मूळ धातू भू, त्याला त्वा लागलं की भूत्वा. श्रु धातू आहे 5व्या गणाचा, श्रु म्हणजे ऐकणे. त्याला त्वा लावलं की श्रुत्वा. पण विद्यार्थी मित्रांनो, ही त्वांत अव्यय बनवताना कधी-कधी अजून एक नियम तिथे आपल्याला काय करावा लागतो? वापरावा लागतो. तो नियम काय आहे बघा? आपण इथे लिहिलाय. काही धातूंना त्वा हा प्रत्यय लागताना धातूच्या रूपात व त्वा या प्रत्ययाच्या रूपातही फरक होऊ शकतो. आता सोप्या भाषेत सांगते. मगाशी आपण कृचं कृत्वा बघितलं, भूचं भूत्वा बघितलं. बरोबर आहे? मूळ धातूला त्वा लागला आणि त्याचं त्वांत अव्यय बनलं.
पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच धातूंच्या बाबतीत असं घडत नाही. काही काही धातूंच्या बाबतीमध्ये त्वा लागताना त्या धातूच्या मूळ रूपामध्ये फरक पडतो आणि वेगळंच रूप त्या ठिकाणी येतं. इथे त्यांनी दिलंय बघा, गै धातू आहे. त्याचं गित्वा झालं. गै गाय म्हणजे गाणे. दा आहे. दायच्छ देणे. त्याचं काय झालं? दाचा द झाला आणि त्वा लागला दत्वा. लभ धातू आहे. त्याचं झालं लब्ध्वा आणि दृश्य धातू आहे. त्याचं झालं दृष्ट्वा. तसंच 10व्या गणाचे जे धातू आहेत की नाही, 10व्या गणातील धातूंची त्वांत अव्यय बनवताना धातूंना त्वा प्रत्ययापूर्वी अय या विकरणास इडागम होतो. म्हणजे काय होतं? 10व्या गणाचं विकरण इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलो. अय विकरण येतं. मग 10व्या गणातल्या धातूंची त्वांत रूप बनवताना ई आगम झालाय. इडागम होतं म्हणजे काय? ई प्रत्यय लागतो विद्यार्थी मित्रांनो. सोप्या भाषेत सांगायचं तर. म्हणून बघा, गण हा 10व्या गणाचा धातू आहे. बरोबर आहे? त्याला ई प्रत्यय लागला आणि मग रूप बनलं गणईत्वा. रच त्याचं झालं रचयित्वा. कथ कथचं झालं काय? कथयित्वा. पूज पूजचं झालं पूजयित्वा. आता तुम्ही म्हणाल, एवढं सगळे आम्ही नियम लक्षात ठेवायचे आहेत का? एवढे सगळे नियम तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण मूलभूत जो नियम आहे, आपण आधीच्या स्लाइडवरती बघितलेला हा मूलभूत नियम, तो मात्र लक्षात ठेवायचा. कोणता? उपसर्ग रहित धातूंना त्वा प्रत्यय जोडल्याने ही रूपे तयार होतात. एवढे वाक्य लक्षात ठेवा. त्वांत अव्यय म्हणजे धातूला त्वा लावायचा. आणि आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जो एक तक्ता दिलाय, ती रूपं तुम्ही लक्षात ठेवलीत, की तुम्हाला हे सगळे नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. तो तक्ता सुद्धा आपण नंतर आपल्या स्लाइडवरती बघणार आहोत. मग त्वांताव्यय कशाला म्हणतात कळलं? चला. मग आता आपल्याला जायचं आहे पूर्वकालवाचक धातुसाधिताचा दुसरा प्रकार, ज्याला लबंत अव्यय असं म्हटलं जातं. काय आहे लबंत अव्ययाचा नियम? बघा हा. धातू मागे उपसर्ग असेल तर त्याचे लबंत अव्यय बनते. बघा. आता या ठिकाणी इथे बघूया. हा बघा. हा रम धातू आहे मूळ. त्याला वी हा उपसर्ग लागला. मग आता या ठिकाणी रम धातूचं त्वांत बनणार नाही विद्यार्थी मित्रांनो. काय बनेल? तर त्याचं फक्त आणि फक्त लबंत अव्ययच बनेल. का लबंत अव्यय बनेल? कारण रमच्या पाठीमागे आपल्याला वी हा उपसर्ग मिळालेला आहे. आणि मग आपल्याला त्याचं लबंत अव्ययाचं रूप काढता येतं. पहिला नियम कळला. लबंत अव्यय कधी बनतात? धातूला जर का उपसर्ग लागला असेल, क्रियापदाला जर का उपसर्ग लागला असेल, तर लबंत बनतं. आता दुसरा नियम काय बघा. लबंत अव्यय बनवताना काही धातूंचे व ल्य या प्रत्ययाचे रूप बदलू शकते. य हा प्रत्यय येतो बरं का. हं, लबंत अव्यय लावताना. म्हणून बघा, आ अधिक गमच आगम्य झालं, आगत्य झालं. वि अधिक रमच विरम्य झालं. वि अधिक न्या म्हणजे जाणणे, त्याचं विज्ञाय झालं. आणि अनु अधिक भूच अनुभूय झालं. कधी कधी य लागतो, कधी कधी ल्य लागतो, कधी कधी त्य लागतो, कधी कधी म्य लागतो. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय दोन प्रकारची. त्वांत अव्यय ते कसं बनतं? मूळ नियम धातूला त्वा लागला की. दुसरं आपण बघितलं लबंत अव्यय. धातूला य, त्य, म्य, ल्य असं काही लागलं की आपल्याला काय बघावं लागतं? लबंत अव्यय. आणि सगळ्यात महत्वाची खूण, धातूला उपसर्ग लागलेला पाहिजे. चला. आता हेत्वर्थक तुमंत धातुसाधित अव्यय ही आपल्याला बघायची आहेत. त्याला मूळ नाव आहे हेत्वर्थक धातुसाधित अव्यय. बघा हा. कशी बनतात ही? कोणत्याही धातूच्या अंती तुम प्रत्यय जोडून ही अव्यये बनतात, म्हणून यांना तुमंत अव्यये म्हणतात. तुम जोडायचा. बरोबर आहे? पण
काही धातूंना तुम प्रत्ययापूर्वी ई आगम होतो. आता आगम म्हणजे तुम्हाला कळलं, ई जोडला जातो. तर काही धातूंच्या रूपामध्ये तुम मधील तच्या जागी ट, ध, ढ असा बदल होतो. मग आपण इथे नमुन्याचे काही धातूंचे धातुसाधित हेत्वर्थक धातुसाधित रूप लिहिली आहेत. स्थातिष्ठ धातू होता बघा मागच्या वर्षीत. स्थातिष्ठ म्हणजे थांबणे. मग त्या मूळ धातूला आदेश झालेल्या धातूला तुम लावायचं नसतं. त्वांत लेबंत तुमंत मध्ये मूळ धातूला म्हणजे स्थाचं झालं तुम लावून स्थातुम, श्रूचं झालं श्रोतुम, कथचं झालं कथयितुम आणि वहचं झालं वेगळंच रूप आलंय बघा वोढुम. ढ आला तिथे तुच्या ऐवजी तच्या ऐवजी. रमचं झालं आहे रंतुम. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, धातूला तुम प्रत्यय लागला की त्याचं हेत्वर्थक धातुसाधित तुमंत अव्यय बनतं. लक्षात आलेलं आहे. मग आपल्याला मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे. इथे मूळ धातू हे सगळे मूळ धातू दिलेत या रकान्यात. कत्वा कत्वा म्हणजेच आपल्या भाषेत त्वांत अव्यय. मग पुढचा कॉलम आहे ल्यप्य म्हणजेच ल्यबंत अव्यय आणि तुमुन म्हणजे तुमंत अव्यय. तसंच हा पण तो चार्ट आहे. काही वेगळे धातू आहेत. त्याचं कत्वा म्हणजे त्वांत, ल्यप्य म्हणजे ल्यबंत आणि तुमुन म्हणजे तुमंत. हे तुम्ही लक्षात ठेवलेत धातू की तुम्हाला त्याची वाक्य सोडवणं सोपं जाणार आहे. लक्षात आलंय नियम कसा आहे तो आपण बघितला आणि आता हा तक्ताही आपण बघितला जो तुम्ही घरी म्हणणार आहात. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या किम कृत्वा या भागाकडे येऊ. किम कृत्वा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं त्वांत आहे. बरोबर आहे. आता आपण जो नियम शिकलेलो आहोत त्वांतचा मगाशी तो आता वाक्यामध्ये समजावून घेऊया. परत एकदा आपण त्वांतचा नियम बघूया. बघा त्वांतसाठी आपण काय म्हटलेलं आहे काही इथे इथे बघा उपसर्गरहित धातूंना त्वा प्रत्यय जोडला की आपल्याला त्वांत अव्यय मिळतं. एवढंच आता लक्षात ठेवा. बरोबर आहे. चला आता बघा हे पहिलं वाक्य त्यांनी काय दिलंय बालकः पुस्तकम पठती पाठशालाम गच्छती च. आता हे मूळ वाक्य आहे आणि हे खाली वाक्य त्यांनी दिलेलं आहे त्वांत अव्ययाचं. आता हे कसं बनलंय बघा मूळ वाक्याचा नियम मी तुम्हाला मगाशी सांगितलेला की कोणत्या वाक्याचं त्वांत किंवा लेबंत वाक्य बनतं म्हणजेच पूर्वकालवाचक धातुसाधित अव्ययाचं वाक्य बनतं. तर वाक्यातला कर्ता हा एकच पाहिजे. बघा या वाक्यामध्ये कर्ता एकच आहे की नाही कर्त्याचा शब्द एकच आहे की नाही बालकः. बरोबर आहे. आणि कर्त्याने केलेल्या क्रिया एकापेक्षा अधिक आहेत का आहेत. आपला नियम नंबर 2 आहेत गच्छती आणि पठती आणि गच्छती. मग नियम नंबर 3 आपण काय बघितलेला कर्त्याने केलेल्या शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी म्हणजे इथे आता पठतीसाठी मला त्वांत किंवा लेबंत वापरायचं आहे. मग इथे त्यांनी त्वांत वापरून दाखवलंय. त्वांतच का वापरलं लेबंत का नाही वापरलं नियम सांगितला मी तुम्हाला. इथे रूप काय आलंय पठती मूळ रूप काय झालं पठ म्हणजे उपसर्ग लागलाय का विद्यार्थी मित्रांनो पठती हे या रूपाला उपसर्ग लागलाय का नाही. म्हणजेच आपल्याला या वाक्यामध्ये त्वांत करायचं आहे आणि म्हणून आपण इथे लिहिलं बघा पठतीचं केलं पठित्वा. म्हणून तो मगाशी मी चार्ट दाखवला तुम्हाला की पठचं लगेच तुम्हाला पठित्वा पाठ असेल तर लिहिता येईल आणि बाकीचं वाक्य तसंच लिहिलंय बघा बालकः पुस्तकम पठित्वा पाठशालाम गच्छती. फक्त मूळ वाक्यामधला च शब्द त्यांनी या वाक्यामध्ये त्वांत अव्ययाच्या वाक्यामध्ये लिहिलेला नाही. आपण मगाशी जे मराठीतलं वाक्य बघितलं मी जेवले आणि झोपले मी जेवून झोपले त्याच्यात सुद्धा आणि नव्हतं बघा. इथे तसंच आहे कारण हा च जो आहे की नाही तो जी भूमिका निभावतो च कसली भूमिका निभावतो च म्हणजे आणि मराठीत दोन क्रियांना जोडतो ना तो. बालक पुस्तक वाचतो आणि पाठशाळेला जातो म्हणून त्यांनी च वापरलंय मूळ वाक्यात. पण आता
दोन क्रियांना जोडण्याची जी गोष्ट आहे ती इथे पठित्वा हा धातूच करतो आहे. पठित्वा हे रूपच कर्ता आहे. म्हणून च घालायची गरज नाही. मग आता उत्तराच्या वाक्याचा अर्थ बघा कसा होईल. मुलगा पुस्तक वाचून पाठशाळेला जातो. मग परत ते प्रश्नातलं च कशाला अजून? लक्षात येतंय तुमच्या? चला दुसरं वाक्य बघूया. माता पाकम करोती भोजनम परिवेशयती च. आई स्वयंपाक करते आणि भोजन वाढते. बघा कर्ता एकच आहे. कर्त्याने केलेल्या क्रिया दोन आहेत. मग शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी मला त्वांत वापरायचं आहे. आणि त्वांतच का वापरायचं विद्यार्थी मित्रांनो? कारण मूळ धातू कृ आहे, करोती रूप आलंय, म्हणजे उपसर्ग लागलेला नाही आहे. म्हणजे या कृचं मला बनवावं लागणार आहे कृत्वा. आणि प्रश्नातला जो च आहे तो मला या उत्तराच्या वाक्यामध्ये काढून टाकायचा आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा नियम लक्षात ठेवा. आपल्याला 10वी मध्ये अशी वाक्य आहेत. चला आता आपल्याला जायचंय ल्यबंतच्या वाक्यामध्ये. बघा एतौ पत नाही अजून आपल्याला हेच चाललंय. त्वांतच आहे. एतौ पत्रम लिखितः पत्रपेटिकायां पत्रम निक्षिपितः च. म्हणजे हे दोघं जण म्हणजे कर्त्याचा शब्द एकच आहे. म्हणजे कर्ता एकच आहे. पत्रम लिखतः. आता लिखतः ह्याच्या ऐवजी काय वापरलेलं आहे? त्वांत. कारण लिखच्या आधी उपसर्ग लागलेला नाही म्हणून लिखित्वा आलं. इथे पण बघा नर्तक्यः शिक्षिकाम अनमन अनृत्यंच. आता जरी इथे बहुवचन दिसत असलं तरी कर्त्याचा शब्द एकच आलाय की नाही वाक्यामध्ये. नर्तक्यः बहुवचन आलेलं आहे. बरोबर आहे. नर्तकी नदीप्रमाणे चालणारा शब्द आहे. नद्यः नर्तक्यः. मग आता अनमन हे लंगलकाराचं रूप आलेलं आहे पण विसर्ग लागलेला नाही आहे. म्हणून अनमनच्या ऐवजी आपल्याला नत्वा लिहावं लागेल. आणि वाक्यातला जो हा च आहे प्रश्नातला तो इथे आपल्याला काढून टाकायचा आहे. कळलेत ही वाक्य? चला आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे ल्यबंत अव्ययाच्या वाक्यांकडे. अद्वैतः वृक्षम आरोहती उपविशती च. अद्वैत झाडावर चढतो आणि बसतो. आता आपल्याला काय बनवायचंय? अद्वैत झाडावर चढून बसतो. बरोबर आहे की नाही? मग आता आरोहती आहे. आ हा उपसर्ग लागलाय. आ अधिक रुह रोह. म्हणजेच आरोहतीच्या ऐवजी आपल्याला आ अधिक रुह च आपल्याला ल्यबंत लिहावं लागेल. ते इथे त्यांनी छापलंय बघा. आरुह्य. आणि च चा नियम कॉमनच आहे. च घालायचं नाही आपल्या उत्तराच्या वाक्यामध्ये. पुढचं बघा. वृद्धा देवम प्रार्थयते निद्राम करोती च. वृद्धा देवाला नमस्कार करते आणि झोपी जाते. आपल्याला वाक्य काय बनवायचं आहे? वृद्धा देवाला नमस्कार करून झोपी जाते. शेवटच्या क्रियेच्या आधीची क्रिया कोणती? प्रार्थयते. प्र अधिक अर्थ. प्र उपसर्ग लागलाय म्हणून प्र अधिक अर्थच आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? ल्यबंत अव्यय करावं लागेल. ते आलं प्रार्थ्य. लक्षात येतंय? चला पुढे बघूया. पुरुषौ हस्तौ प्रक्षालतय भोजनम कुरुतः च. पुरुषौ कर्त्याचा शब्द एकच आहे. दोन माणसं दिसत असली तरी. मग शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी आपल्याला वापरावं लागणार ल्यबंत. ल्यबंतच का? प्र हा उपसर्ग लागलाय. मूळ धातू प्र अधिक क्षल क्षाल आणि म्हणून आपल्याला त्याचं ल्यबंत लिहावं लागणार प्रक्षाल्य. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनम कुरुतः. पुरुष हात धुवून जेवायला बसतात, जेवण करतात. ओके. आता ह्या वाक्यामध्ये त्यांनी अनेक कर्ता एकच आहे पण कर्त्याने केलेल्या क्रिया अनेक आहेत बघा. हे वाक्य समजावून घेऊया. शुभदा आपणम गच्छती धनम ददाती पुस्तकम आनयती पठती च. वाक्याचा अर्थ काय?
शुभदा दुकानात आपणिकाकडे दुकानदाराकडे जाते, धन देते, पैसे देते, पुस्तक आणते आणि वाचते. मराठीत काय बनवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? शुभदा दुकानदाराकडे जाऊन, पैसे देऊन, पुस्तक आणून वाचते. तेच आपण इथे संस्कृतमध्ये दिलेलं आहे. आता गच्छती शेवटच्या क्रियेच्या आधीच्या सगळ्या क्रियांसाठी आपल्याला या ठिकाणी त्वांत किंवा लेबंत वापरावं लागेल. शेवटच्या क्रियेला वापरता येत नाही. आता बघा, गच्छती आलंय म्हणजे उपसर्ग लागलेला नाहीये, म्हणून इथे गच्छतीचं त्यांनी गत्वा लिहिलं. ददातीला पण उपसर्ग लागला नाहीये, म्हणून दा या धातूचं त्वांत लिहिलं दत्वा. आणि आनयतीला मात्र आ अधिक नय, आ हा उपसर्ग लागला, म्हणून आ अधिक नयच आनीय असं त्यांनी लबंत लिहिलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं ही वाक्य लक्षात ठेवा, या वाक्यांवरती फोकस करा. नियम मी तुम्हाला नीट समजावून दिलेला आहे आणि तो चार्ट आहे जो त्वांत लेबंत तुमंत अव्ययाचा आपण स्लाइडवरती आता बघितला. ती रूपं आदनमधनं वाचत चला, म्हणजे तुम्हाला हे अवघड वाटणार नाही. आता पूर्वकालवाचक धातू साधित अव्ययाचे प्रकार संपले, जे 2 होते, त्वांत अव्यय आणि लबंत अव्यय. आता धातुसाधित अव्ययाचा दुसरा प्रकार आहे किम कर्तुम, काय करण्यासाठी. त्याला म्हणतात हेत्वर्थक धातुसाधित अव्यय, जे आपण मगाशी समजावून घेतलं. त्याचा सोप्पा नियम मी काय सांगितलेला आहे? धातूला तुम लागलं की त्याचं तुमंत बनतं. पण वाक्यात ते कसं वापरायचं हे पण कळलं पाहिजे की नाही. म्हणून इथे त्यांनी काही वाक्य दिलेली आहेत, ती समजावून घेऊया. म्हणजे तुमंत अव्यय सुद्धा वाक्यात कसं वापरता येतं हे आपल्याला कळेल. बघा बरं, युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. युवक चित्रपटगृहाला जातो आणि चित्रपट पाहतो. आता इथे त्यांनी प्रश्न विचारलाय, युवकः किमर्थम चित्रपटगृहं गच्छति. युवक कशासाठी चित्रपटगृहाला जातो. आणि मग आता इथे एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं मूळ वाक्य आहे. आता आपल्याला त्याचं काय बनवायचं आहे, तर तुमंत वाक्य बनवायचंय. बरोबर आहे. मग आता त्यांनी कसं बनवलंय ते आधी समजावून घ्या. ह्याच्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालेल. हे मूळ वाक्य आणि तुमंत असलेलं वाक्य ह्याच्यावरच फोकस करूया. बघा, त्यांनी तुमंत घालून कसं वाक्य बनवलंय, युवकः चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं असेल की त्वांत करताना किंवा लेबंत करताना शेवटच्या क्रियेच्या आधीच्या क्रियेसाठी आपण त्वांत किंवा लेबंत करतोय. पण इथे बरोबर उलट आहे. या युवकाने जी शेवटची क्रिया केली आहे ना मूळ वाक्यात पश्यती, त्याच्या ऐवजी आपल्याला तुमंत वापरायचं आहे. पश्यती म्हणजे काय झालं, दृश्य पश्य. मग दृश्यला तुम लावलं की त्याचं येतं द्रष्टुम. हे लक्षात ठेवा हा. मग आपण आता या ठिकाणी काय लिहिलंय उत्तर, दुसरी जी क्रिया आहे ती आधी मेन्शन करायची आहे. युवकः चित्रपटम आणि पश्यतीच्या ऐवजी आपण काय लिहिलं, द्रष्टुम. आणि मग पहिली क्रिया त्याला जोडून लिहायची, चित्रपटगृहं गच्छति, जी इथे लिहिलेली आहे. आणि मूळ वाक्यातलं जे च आहे ते उत्तराच्या वाक्यात सुद्धा लिहायचं नाही. पुढचं वाक्य समजून घेऊया म्हणजे अधिक कळेल. बघा, बालकाः गृहं आगच्छन् जलं च अपिबन्. कर्ता एकच आहे, बालकाः कर्त्याचा शब्द एकच आहे. मुलं घरी आली आणि त्यांनी पाणी प्यायलं. बरोबर आहे. आता त्यांनी अपिबन आहे की नाही, शेवटची क्रिया, त्याच्यासाठी काय वापरलंय, तुमंत. नियम तोच आहे. मग पा पिबचं पातुम आलं, पाचं पातुम येतं आणि ती क्रिया उत्तरात आधी लिहिली, बालकाः जलम पातुम. आणि मग पहिली क्रिया लिहायची, गृहम आगच्छन. लक्षात येतंय, गृहम आगच्छन, मुलं पाणी पिण्यासाठी घरी आली. किमर्थम कशासाठी. इथे त्यांनी म्हटलंय ना किमर्थम कशासाठी. लक्षात येतंय तुमच्या. तसंच इथे बघा, छात्रौ पुस्तकालयम अगच्छताम. बरोबर आहे. मग इथे त्यांनी तुमंत घातलेला आहे, छात्रौ पठितुम पुस्तकालयम अगच्छताम.
म्हणजे विद्यार्थी वाचण्यासाठी पुस्तकालयामध्ये, ग्रंथालयामध्ये गेले. मेघा फेनकम स्वीकरोति. फेनक म्हणजे साबण. मेघा वस्त्राणी प्रक्षालयितुम. इथे त्यांनी प्रक्षालचं हे वापरलेलं आहे. तुमंत. लक्षात आलेलं आहे? मेघा वस्त्र धुण्यासाठी साबण स्वीकारते किंवा घेते. लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? सोपा भाग आहे. हा व्हिडिओ तुम्ही 2-3दा ऐका म्हणजे तुम्हाला ह्याचा नियम नीट लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील किम कृत्वा आणि किम कर्तुम हे जे 2 भाग आहेत, ज्याला व्याकरणिक भाषेमध्ये त्वांत, ल्यबंत आणि तुमंत म्हटलं जातं, ते भाग समजावून घेतलेले आहेत. पुस्तकातली त्यांनी जी उदाहरणं दिलेली आहेत, ती सुद्धा आपण समजावून घेतलेली आहेत. आता या त्वांत, ल्यबंत, तुमंतसाठी संभाषण पत्रम म्हणजे जो स्वाध्याय आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.